आज सकाळी काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून धाराशिव येथील काही शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाच्या ज्या नोटिसा आहेत त्या दिल्याच्या निदर्शनास आल्यानंतर मी धाराशिवचे जिल्हाधिकारी शक्तीकरण पुजारा यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्या ज्या नोटिसेस दिल्या होत्या त्या 13 सप्टेंबर पूर्वीच्या आहेत आणि त्या नोटिसेस आता काहीतरी वृत्तवाहिन्यांच्या निदर्शनास आलेल्या, परंतु सर्व बँकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असं सूचित करण्यात आलेलं आहे की पूर परिस्थिती पूर्ण जिल्ह्यामध्ये असल्याकारणानं तुम्हाला हे नोटिसेस पाठवू नये. जोपर्यंत शासनाचा अंतिम निर्णय ह्या पीक कर्जाच्या बाबतीतला होत नाही तोपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना घाबरून सोडू नये. खरं तर बँकांनी अशा प्रकारच्या नोटिसेस या महिन्यामध्ये पाठवणंच गरज आहे, कारण शासनाचा निर्णय अंतिम अद्याप झालेला नसताना शेतकऱ्यांना घाबरून सोडण्याचं काम ह्या बँका करतायत आणि प्रामुख्यानं मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा हा जर प्रकार बँका करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश मी जिल्हाधिकारी शक्तीकरण पुजारी यांना दिलेले आहेत आणि ताबडतोब त्या संदर्भात बँकांनी ज्या बँकांनी ह्या नोटिसेस पाठवल्या त्यांनी खुलासा करण्याचे सुद्धा आश्वासन मला जिल्हाधिकारी शक्तीकरण पुजारी यांनी दिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरू नये. आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, बैठकीमध्ये त्या संदर्भात चर्चा होईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या पीक कर्जाच्या बाबतीतला अंतिम निर्णय लवकरच घेण्याची शक्यता असल्याकारणानं शेतकऱ्यांनी आपलं जी पूर परिस्थिती आहे त्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून योग्य प्रकारे कसं आपल्याला पुढलं कामकाज करता येईल याची दक्षता घ्यावी. सरकार पूर्णपणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली त्या सगळ्यांसाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे की त्यांना लवकरात लवकर ज्या काही सुविधा देता येईल त्या सुविधा द्यायच्या आहेत, परंतु बँकांनी मात्र ज्या नोटिसेस पाठवलेल्या त्या बाबतीत ताबडतोब आजच्याच खुलासा करणं गरजेचं आहे.